या समाजाचे 60% आमदार आहे, मुख्यमंत्री आहे, मंत्री आहे, साखर कारखाने आहेत, अमुक आहे, संस्था आहेत, वगैरे 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 सगळं आहे. जिल्हा परिषद यांच्या ताब्यामध्ये सगळं आहे. तुम्ही शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या जर समाज मागे असेल तर दुसरं आरक्षण याच्यात नाही, 50% नाही. सुप्रीम कोर्टानं सांगितलं. आणि एवढंच नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की राजकीय दबावाखाली कुणालाही हे आरक्षण मिळता कामा नये, हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने हे सुद्धा म्हटलेलं आहे. आपली जी काही सध्याची देशातली जी आहे त्या अधिकाऱ्यांची आणि जी काम करण्याची जी पद्धत पाहता एकूण अनेक ठिकाणी जे आहे वेगवेगळ्या आयडिया लढवून फेक सर्टिफिकेट दिली जात आहेत. आमचं भारत सरकार आणि राज्य सरकारला सांगणं आहे की याच्यामध्ये लक्ष द्या आणि ते रद्द करा. सुप्रीम कोर्टाने, आणि जेव्हा सुप्रीम कोर्ट जेव्हा सांगतं तेव्हा इट बिकेम्स लॉ ऑफ द लँड. हा देशाचा तो कायदा म्हणतो. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा मग मराठा आरक्षणाचे जे अनेक शांततामय मोर्चे निघाले, 58 मोर्चे निघाले. गुजरातेत निघाले पाटीदार पटेल, राजस्थानमध्ये गुजर, पुढे आणखी हरियाणा जाट निघाले मोर्चे. काय करा. मग मोदी साहेबांनी त्याच्यावर तोडगा काढला आणि EWS म्हणजे आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्यांसाठी, आणि त्याच्यामध्ये लिहिलं की जे लोक आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहेत परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत म्हणून त्यांना या 50% आरक्षणामध्ये जाता येत नाही, म्हणून त्यांच्यासाठी मी 10% आरक्षण देतो आहे. आणि ते 10% आरक्षण मिळाल्यानंतर गुजरात, राजस्थान, हरियाणा सगळी आंदोलनं संपली. मराठा समाजाचं आरक्षण आंदोलन काही संपलंच नाही. त्या 10% केवळ मराठा समाजाचे 8% लोक त्यांचे आहेत. एका समाजात ते तर म्हटले आम्ही एवढ्या. एक हिशोब मनातल्या मनात करा, कोण किती आहे आपण सांगतो. 54% तर ओबीसी आहे, 54%. 13% दलित आणि 7% आदिवासी, हे तर मान्य केलेलं आहे. म्हणजे 20 आणि 54 किती झाले. 3% तर ब्राह्मण असतील, 77. किती राहिले आता 100%तले. मग त्याच्यामध्ये जैन आहे, आमचे आहेत, तमके आहेत आणि मग मराठा आहे. तर सांगताना सांगतात आम्ही 28%, कोण 36%. तो जाऊ द्या ना, मग जाती जनगणना समजेल ना. चुकीचे आकडे फेकतात तोंडावर. आणि आपण सुद्धा काही अभ्यास करत नाही. आम्ही बोललं पाहिजे सगळ्यांनी, कोणी बोलत नाही. आमचे सुद्धा खूप आमदार आहेत, मंत्री आहेत. आपण म्हणतो का ते बोलत नाही. अरे बोलत नाही याच्यासाठी, कारण दलित आदिवासी जे आमदार खासदार येतात त्यांना आरक्षणामधून जागा मिळते. आणि आम्ही जे आहेत ओबीसी वाले, आम्हाला ओपनमध्ये लढावं लागतं. आणि ओपनमध्ये आम्हाला मराठा समाजाची मतं पाहिजे असतात, म्हणून आम्ही बोलत नाही. पण माझं म्हणणं आहे की मी मराठा समाजाच्या विरुद्ध नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण घ्या, त्याच्यात तुमचा फायदा आहे. आता जे MPSCचे आणि मेडिकलचे रिझल्ट आले त्याच्यामध्ये कट ऑफ पॉईंट कमी आहे बाकीच्यांचा, त्यांना मिळाल्या जागा. आणि ओबीसीचा कट ऑफ पॉईंट आणखी वरती गेला, म्हणजे खूप मार्क्स पाहिजे त्यांच्यापेक्षा, तरच आरक्षण त्या ओबीसीमध्ये तुम्हाला मेडिकल आणि MPSCमध्ये जाणार. अरे फायदा त्याच्यात आहे.
म्हणून मी विचारलं 4 दिवसापूर्वी, कोणीतरी शहाण्या माणसाने आम्हाला सांगा रे की